घाणीत राहतोय आपण. संसारा इतकं घाण दुसरं काहीच नाही. काय माणसं ते खरं मानतात, नाही तर इतकी घाण कुठंच नाही. किती घाण आहे. जिच्यासाठी आपण आईबाप सोडले ती आपल्याला खसकवते. जो आपण पैदा केला तो आपल्याला लाईट बंद करून हाणतो. आणि जे पाहुणे रावले आपण सांभाळले ते आपल्या भोकांडी बसतात. याच्यापेक्षा घाण काय? काय घाण आहे? काय घाण काय? हो, मामाच्या पोरीला नाही म्हणलं तर आपली आई आपली दुश्मन झाली. आणि मामा म्हणला भिकाऱ्याला देईन. मला द्यायची गरज नाही, ती तशी जाईल, पण मी याला देणार नाही. इतका घाण संसार आहे मला, इतका घाण. आणि तुम्ही मी सगळे कसे. हे बा, बैलावर प्रेम करा, बैल धोका देणार नाही. गायीवर प्रेम करा, गाई धोका देणार नाही. कितीतरी कुत्रे आहेत, मला गप म्हणला, गप बघू नको, गप गप. आणि आपल्या घरातली आपली बायको आपल्याला भुकू नका म्हणती. कुत्रा कोण आहे हेच कळा ना. चार पायाचं कुत्र गप बसतंय आणि 2 पायाच्या कुत्र्याला ती उरफाट्या बावलीची म्हणती. ए बाब्या, त्याला सांग नको भुकू. इतका घाण संसार आहे मला. एक वाक्य सांगा. ए याला वव्यात इतके सुंदर आहे. आगा उपजणे आणि निमणे 15व्यात वव्यालाही सुंदर आहे, पण याला तुकोबरायचा इतका सुंदर दृष्टांत आहे. तुकोबराय म्हणले याचं मूळच दुःखाचं आहे. याला नादी लागायचं काम आहे. संसार म्हणजे काय पराक्रम नाही. गाडी घेणं, बंगला बांधणं काय पराक्रम आहे? मुलगा झाला, काही लोकांना पोरग झालं का अखेरला फोन, मुलगा झाला मला. अरे तो काही गड जिंकला का, काही युद्ध केलं का, काही तुला पुरस्कार द्यायचा का कोणालाच जमलं नाही ते केलं बा. तुझं काय आतापर्यंत कोणालाच जमलं नव्हतं ते. तो काय पोऱ्या आता बायको तू केली म्हणलं पोऱ्या होणारच ना, थोडं मागं पुढं होईल. पण यानं नुसता तडाका उठवला झाला बरं का, झाला बरं. अरे तो काय एखादा गड जिंकला का, खिंड लढवली का, तुला काही पुरस्कार द्यायचा आहे का? अरे बावळाटा, तुला एका वेळेस एकच झालं. तू काही प्राण्यांचा अभ्यास कर. पोरग पालथ पडायला लागलं का टेटसला, पोर उतानं पडायला लागलं का टेटसला, पोर दात वासवायला लागलं का टेटसला, पोरग तुला हाणताना टेटसला ठोय ना. अरे तो घाण आहे. शब्द सोडायचा नाही आपल्याला. जो छान आहे आणि त्याला माऊलीचा शब्द आहे वाज आहे. शब्द लिहिला का? मी शब्द काय वापरलाय? संसार घाण आहे. मी वापरलाय शब्द संसार घाण आहे. पण तुकोबारायने शब्द वापरलाय तो दुःखाचं मूळ आहे. आणि ज्ञानोबारायने शब्द वापरलाय तो वाज आहे. ज्ञानोबाराय तर डायरेक्ट म्हणले त्याला त्याला फळाही नाही. काय केलं तुम्ही नवीन? काही लोक म्हणते हे काय केलं आपण? जन्माला आला, मोठा झाला, शाळेत गेला, बायको केली, तिला पोरग पैदा केलं, ते मोठं झालं, त्याला शिकवलं, त्याचं लगीन करून दिलं, त्याला बायको करून दिली, ती बाळातीन झाली, नातू मांडीवर बसला, आट्या खाला, दुसरा म्हातारा तयार झाला. लहान्या पोराला पोरग झालं ना, म्हातारी म्हणती माझ्या लहान्याचा लहान आहे ना, लहान्याचा लहान डिकतो त्याच्या आजासारखा आहे. त्याच्या आजात जेवढे गुण होते तेवढे त्याच्या ते. बाई मला तर कधी कधी असं वाटतं नक्की त्याचा आजा परत आला. आता तो फाशी घेऊन मी आला, तो का येईल परत? बरं आला तर आला, तो तूच गाज घेईन ना, त्याला दुसऱ्याची काय घे नाही. अरे बाबा ते घाण आहे. आता त्याला पुढं प्रमाण आहे, त्याला प्रमाण नाही सांगायचे आपल्याला. दुःख बांधवडी आहे. आणि एका ठिकाणी तर त्याला डायरेक्ट इंगळ शब्द आहे. संसार सोयीकडे इंगळ. आता इंगळ आहे. आणि इंगळाच्या बाबतीमध्ये ज्ञानोबारायने अशी ओवी केली, आग जर जास्त लागली आणि तिथं जर गवत नसेल तर त्याची आपोआप राख होते. माऊलीची भाषा बघा किती सुंदर आहे. गवताला आग लागली, तिथं गवतच जर नसेल तर त्याची आपोआप
राख होते. आणि त्याला प्रमाण इतकं सुंदर आहे हरिपाठात. एका बाईनं जत्रात दागिने घेतले कापराची, अख्ख्याला घातली, अंगठ्या बोट बीट. नवरात्रात घट बसला, बाया सजल्या, ती सजली, अख्ख्या अंगाला कापूर चिटकेल आणि दिवा लावाय गेली. पहिली अंगठी पेटली, ही झटकाय गेली, ही पेटली, उभी बाई पेटली. मला गोष्ट नाही सांगायची, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती आणि ठाईच समाप्ती झाली जायची. मग कापरानं पेटल्यावर खाली राग जशी शिल्लक राहत नाही, तसं यानं जर भजन केलं तर याचं पाप शिल्लक राहत. आता आपला काय झालाय प्रॉब्लेम, हरिपाठ हा आपला विषय राहिला नाही. कीर्तनकारांना हरिपाठ येत नाही. मी बोललो ते म्हणतात तुझ्या बापाचं काय जातं. मग आम्ही काय 30 वर्ष खेकडं धरली का. काय झालंय, परमार्थ इतका ढिल्ला झालाय, ढिल्ला. मुळात एक सांगा, कोणची तयारीच राहिली नाही. नाही आता फाट ठेवून दिला ना, कुणी 12-3 झालं तरच काढायचं. आता टाळ ठेवून दिला ना, कोणाला दिवस गेले तरच काढायचं. परमार्थाला कंटिन्युटी राहिली नाही. नाही आणि त्यामुळे ते सूत्र जमत नाही. नाही, परमार्थ ही बापाची पेन. एक वाक्य सांगू तुम्हाला, पटणारच नाही. परमार्थ करायला रक्तातच लागतो. असं कोणी उठायचं नाही. 4 महिन्यामध्ये तू जर वृंदावनला जाऊन भागवत सांगतो, 4 महिन्यात. महान्या काय केलं 30 वर्ष. तसं नाहीये, तसं नाहीये ते, तसं नाहीये. उत्तर फिरलंय आपलं, करंट लावून दिलाय. झाड कसं आहे, फिट बसलं कीर्तन वांस, आणि त्या वांस झाडाला कधीही फळ येणार नाही. मला थोडं पुढे न्यायचंय तुम्हाला. झाड वांस आहे, ते घाण आहे, त्या कधी फळ येणार नाही. पाया पडतो तुमच्या. विशिष्ट वयानंतर संसारावरचं प्रेम कमी करा. वय झालं ना, संसारावरचं प्रेम कमी करू द्या. कमी. आपल्या लोकांनी बावळटपणा केलाय. मुलगा व्हायला निघला का त्यांच्या आया रडात्यात. इतके बिंडो काय आहेत. काय काय रडायचं. हो तो येता नाही व्हायलाच होता. 2 वर्षाच्या गॅपनं 2 आलेत ना, मग एक व्हायला निघल्यानं काय फरक पडला. मूर्खासारखं आहे आणि लगेच रडायचं आणि नव्हता व्हायला निघालं. काय अरे उलटे मूर्ख लोक आहेत तुम्ही. पोरग रविवारी लग्न झाल्यावर मंगळवारी व्हायला दिलं पाहिजे. लगेच जमाई तुझे भांडे, तुला मिळालेले हे मॉडेल आणि भरपोट. नाही आठवड्यात शिंगरू जागेवर आलं तर काय त्यांच्या पोरांना पोरं होई पोत आपण सांभाळायचे म्हणजे आपण पापी आहेत काय. काय काम आहे त्यांना अनेकांना येरी खंदून आणि मोटरी बसून पाईपलाईन करून ठेवा. त्यांनी आयत्या बायका आणायच्या, आपणच बायको आणून द्यायची त्याला, आणि त्यानं 1.5 दमडीच्या पुरीचा ऐकायचं आणि बापाचा अपमान करायचा. हा कोणता नियम. कोणता नियम. त्यानं वर फाट्या बावडीचे ते पुरीचं ऐकायचं आणि त्यानं बापाचा अपमान करायचा आणि यानं म्हणायचं ती म्हणती ते खरंय. कान पट्टा आणले पाहिजे. काय काम आहे. काय सहन करायचं काम आहे. काय सहन करायचं काम काय. काय पोराचं बोलणं सहन करायचं काय काम आहे. काय सुनबाईचं बोलणं सहन करायचं काय काम आहे. ज्याच्या त्या प्रारब्धाने जो जगतो. कोण कोणाचा भाऊ आहे आणि कोण कोणाचा बाप आहे. कोण कोणाचा प्रारब्ध आहे. तुम्ही आम्ही गुंतल्यामुळं घोटाळा झालाय. त्याचं उत्तर ऐका पुढं. आता ते झाड कसं आहे. बॅस फिट बसलं. त्या वाण झाडाला पाणी घालतोय आपण. म्हणजे कांदे लाव, शिंगड्या लाव, टमाटे लाव. तुम्ही नोकरीवाल्याच्या बायका पहा. नोकरीवाल्याच्या रिटायर होऊन जर गावात आल्या ना, शेतीची इतकी हाव. इथं भोपळा लावीन, तिथं वांग लावीन. इतकी पागल बाईच नाही दुसरी. इथं काडी घुशीन, त्याच्यात वाडका लावीन. आणि येल नेमका भांडणाच्या ठिकाणी गेला पाहिजे. आणि तिला भांडणाची लय हाऊस. इकडं काडी घुशीन, गेला जावाच्या वाट्यावर येल, टाकला उपसून तिला, झाली कुदाकुदी. मी शेती एवढी सोपी आहे का. काल आली तून लागली कुणीकडे काडक्या घोसायला. तुझी सासू काय करत होती. माशेलरी तरी. नोकरीवाल्याच्या बायकांना ती शेतीची लय हाऊस. कधी मिळत नाही. एवढ्या वाप्यात मेथी एवढी वांगी. 2च वांग्याची झाडं लावी. 6 वेळा पाणी घातलं त्याला. मुळ्याच सडले. वांग्याला वांगाची. आणि त्या वांग्याला वांगा आलं का नाही, तिनं घरातल्या वांग्यावर ताण काढायचा. आणि घरातल्या वांग्याला तिने लगेच म्हणायचं इतके दिवस आपली शेती खाली, इतके दिवस आपली शेती खाली. त्या वांग्याला लगेच टाईट व्हायचं. झाली भांडणं. अरे संसार ही दाखवायची गोष्ट आहे. फक्त समाधान कुठं आहे. हे समाधान आहे का फक्त लोकांना.
दाखवायचंय गाडी बंगला पप्या गुड्डी बंटी स्वीटी फ्रीज कूलर गॅस लायटर भरणं सगळी हिटर फिटर एअर वाफे चिंगड्या कांदे वन्या बकर अंडे लाटणं पळपळ ठोकणी उशी तवा साधा बाथरूम किचन ओटा बेडशीट दिवाण चमचा वर्गळ उशी गादी तक्क्या नळ्या खांड खोंड बोंबड सुकट अंड टरफल समाधान कुठे समाधान कुठे अरे समाधान नाही कारण झालंच बस फिट बसलं कीर्तन ह्या मापात कीर्तन बसलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं वाक्य फापारलं का तुम्ही फापारले राहू दे बस खाली काय करत नाही ना त्याची लोकांना दिसतोय मी सगळीकडे म्हणजे मी का दिवसा दिसत नाही का काय लोकांना एवढा काळा आहे का मी काळा आहे पण इतका दिवसा स्क्रीन नावा इंदुरीकर इतका काळा आहे विठाला थोडे पुढे घुसायचे आता करंट लागेल आपल्याला करंट लागला का मग सोपं झालं झाड वांज आहे ते घाण झाड आहे त्याचा विचार संपला आला त्यात काही दमही नाही कालही नाही आजही नाही उद्या नाही माऊली तर सरळ सांगून टाकलं माऊलीनं तरी तुकोबरायने सरळ सांगून टाकलं आजा गेला पंजा गेला देखत बाप मसना गेला काय त्याच्यात एवढा दम नाही आपला आजाही नांगरीत होता तर ढेकळच आहे आपणही नांगरीतो ढेकळच आणि आपली पोरं जमीन नांगरायला ठेवणार नाही जमीन नाही ठेवणार नाही सावर म्हणजे देवठांच्या पुढचा पट्टा 25 वर्षापूर्वी फक्त गायीवर श्रीमंत होता फक्त गायीवर काही नव्हतं माणसं होती तेव्हा तुमच्या ह्या भागात आपल्या भागात गाया आकड्यावर मोजित नव्हते खंडीवर मोजायच्या खंडीवर गाया मोजायच्या आणि मुलीला जर पाहुणे आले तर घरी एकदम बारीक राहायचं घरी एकदम बारीक घरापुढे घरी एकदम बारीक त्याच्यापुढे बैलगाडी त्याच्यापुढे बैल गाया बांधेल सगळ्या गाया वठेवर तो माणूस म्हणायचा घर बारीक आहे पण दारात लक्ष्मी आहे मुलगी देऊन टाकून दरवाजात लक्ष्मी आहे आणि त्या बाबाला जरी विचारलं अहो नाही असं तुमची तर मुलगी लग्नाला आली 6 गाया गाभण आहे 5 गोरे इकायला आहे चालू लगीन होईल अहो पण तो दुसरी आली ना अहो 9 कालवडी आहेत ना सगळी श्रीमंती कशावर होती गायवर म्हणून कधी ध्यानात राहायचं अकोले तालुक्यातला आपला हा जो पट्टा आहे पार केळीपासून तर देवठाणपर्यंतचा हा पट्टा दुष्काळातही कधी उपाशी राहिला नाही तो गायची सेवा करीत होता गायची सेवा करीत होता गायची आणि गायच्या सेवेमुळे तुम्हाला माहिती म्हणून सांगतो ज्याने गायची सेवा केली त्याला यदा कदाचित बायको धोका देईल गाय धोका देईल नाही म्हणून मुलीचं लग्न झालं आणि मुलगी नवरीच्या घरी जाऊन आली की तो बाप म्हणायचा हे बघ ती 3 नंबरची गाय आहे ना तुला दिली कन्या दान लगेच गो दान तुझी तू पाहुण्याला सांग नाही तर घेऊन जाय नाही तर मी गारक्याला आणवतो आणि गाई नेऊन घातली का ते पुरीनं म्हणायचं माझ्या बापानं दान दिली त्या गाईला दूध निघो नाही तर वासरू हो न हो पाहुणीने म्हणायचं काही झालं तर आम्हाला ऐकायचं नाही का ती दान आली म्हणून खाऊन पिऊन लोक सुखी होती आता कुत्र्या संघ हिंडणाऱ्या अवलादी पैदा झाल्या त्यांना काय कळत आहे घेणं नाही त्याने आता उलटे आता तर इतके भावलाट लोक झाले पुरींचे बाप काही म्हणतात कौलाचं घरे म्हणून पोरगी द्यायची नाही काहींना घर बांधावं लागली लग्न करायला नाही इतके कुठं भावलाट बाप राहतात का पुरुषी ते एकानं पुरीचं लगेच जमत आलं सहज बाहेर घर का मारला तो बात संडासावर पत्रा होता तो म्हणला संडासावर स्लॅब नाही हो तुझ्या पुरीला आतमध्ये बसायचं का वर बसायचं वर गेलेत का हे लोक वर इकडा येतो आवाज येतो ना हा कमी झालं त्या बॉक्सचा आवाज बघ रे ही लोक वर गेलीत का खाली आली काय माणसं अरे मुलीचं प्रारब्ध असेल तसं घडेल काहींनी कोट्याधीशांना मुली दिल्या 6 महिन्यात मेल्या काहींनी कोट्याधीशांना पुरी दिल्या लग्नाचे कर्ज फिटायचं आज घटस्फोटात आणि काहींनी गरीबाला पुरी दिल्या बंगल्या पुढे बसेल एक निवांत खुर्ची टाकून मान धन हे तो प्रारब्धाधीन हे तो प्रारब्धाधीन हे तो प्रारब्धाधीन
म्हणायचे मुलगी देताना श्रीमंताला द्यावा, पण करताना अजून गरीब आपल्याला स्लॅब टाकायचं का उडी टाकायची. आणि ते जर म्हणले तू पोर भंगार येतो, तू काय करशील? झाड वांस आहे, त्या झाडाला घालतोय पाणी, सरकलं बरं का पुढं. आता पाणी घातल्यामुळे खाली काय गेलं? मुळ्या गेल्या. त्या मुळीचं नाव आहे अज्ञान. आणि आज सगळ्या लोकांचं अज्ञान आहे. अज्ञान काही नाही राहिलं. आता हे सप्ते बिप्ते चाललेत ना, गावाला काही फायदा नाही. 75 वर्ष झाले सप्त्याला, 5च जणांना फायदा आहे. आचारी, मंडपवाला, सिस्टीमवाला, गायक वादक आणि बाबा. गावाला काय फायदा आहे? जे लफडे चालू आहे ते चालूच आहे, ज्या जुगारी चालू आहे ते चालूच आहे, ज्या मारामाऱ्या चालू आहे ते चालूच आहे, आणि ज्या गावाने पार्ट्या पडल्या त्या पडल्याच. काय गावाने बदल झालाय? हा लोकांना राग येतो, हे इंद्रियाचं कीर्तन नाही. हा, मी म्हणजे वांड्या कुळे आहे सध्या. हा, सगळ्यांचे घोडे एकटाच खातो मी घोडे खायलाच जन्माला रे. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. माझं आयुष्य लफड्यात गेलं. उठलो का लफडं सुरू. आज शिळीला बोलला आणि उद्या बोकड्याला बोलला. काय शिळीला बोलला? हसण्यावारी गोष्टी नेऊ नका, मुळे अज्ञानाशी आहे. आणि आज सगळे लोक कसे ते अज्ञात. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका, थोडं दर जाईल तुम्हाला. इंद्रियाचं कीर्तन नाही ना, आम्ही तुमचे तुम्हाला बोललं पाहिजे. आज आपली माणसं इतके खाली गेलेत का गावातले 10वे सुद्धा पार्ट्यांवर आहेत, सप्ते सुद्धा पार्ट्यांवर आहेत, मौती सुद्धा पार्टीवर आहेत. या पार्टीची लोक त्या पार्टीच्या मौतीला नाहीत. इतकी नालायक लोक झालीत, इतके लोक नालायक झाले. आणि या वरच्या मंडळींनी गावांचा भोंग्या करून दिला खाली. भोंग्या त्यांना काय, ते 3 महिने झाले सगळे एकत्र आहेत. कसे रंगलेत. गुन्ह्या गोविंदानं चाललंय का नाही? हाय का पाण्याचा विचार, का शेतकऱ्याचा विचार, का शाळेचा विचार? फक्त गट कोणी करायचा आणि गटात कोणच्या जायचं एवढंच चाललंय. आणि तुम्हाला लाज नाही गावांमध्ये वाटोळं करून टाकलं. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. महाराज, थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा भाऊ नाही, इतके आपले कुटुंब खाली गेलेत. आम्ही बोलतो तर आमचं तोंड दिसत, आम्ही बोलतो तो लोक शिवाय देतात. थोरल्याच्या मुलीचा साखरपुडा झाला तर धाकटा गावाला निघून गेला. विचार करा जरा 2 मिनिटं. काही झालं तर नाथ रक्ताच आहे. व्यवहाराने जमत नसेल तो भाग वेगळा, व्यवहार वेगळा आणि नाथ वेगळं. रडला तो भाऊ, साखरपुडा झाल्यावर रडला. संध्याकाळी बाई पैसे गेले, मला वाईट नाही वाटलं. माझ्या भावानं माझ्याशी बोलायचं नव्हतं, फक्त वट्यावर येऊन बसला असताना मला समाधान वाटलं असतं. एवढं वाईट वाटलं त्याला. अरे इतके कुठे खाली जातात लोक. सुताक न धरण्यापर्यंत पार्ट्यात नाहीये. थोरला भाऊ दुसऱ्या साहेबाचं काम करतोय म्हणून धाकटा भाऊ त्याच्या कांद्याचा ट्रॅक्टर वावरातून जाऊन देत नाही. असे कीर्तनात बसले माणसं माझ्यासमोर आत्ता. इतकं नालायक वागत असतात, इतकं. हा विनोद आहे. अरे महिला मंडळ, मुलीचं लग्न जमलं. साखरपुड्याच्या दिवशी सगळ्यात आनंद कोणला होतो? मुलीला सगळ्यात आनंद. माझा साखरपुडा आहे. साखरपुडा झाल्यावर पोरगी हसायला पाहिजे ना. ती पोरगी साखरपुडा झाल्यावर रडली नाही, तसा रडली ती. तिनं उशीत मुंडकं गुतवलं आणि रडली. ती काय म्हणली माहिती का? पैसे तर माझा बाप घालणारच होता, त्याच्यात काय वाद नाही. भांडण माझ्या चुलत्यात आणि माझ्या बापाचं होतं. मी तर हे गाव सोडून एक दिवस जाणार आहे, मी हे घरही सोडून जाणार. माझ्या चुलत्याला माझ्या दारात यायचं होतं आणि फक्त मला आशीर्वाद द्यायचा होता. एवढी वाईट स्थिती आहे. फक्त कडक कपडे घालायचे, शानपणाच्या भाषा आणायच्या, बारीतले ब्रँड प्यायचे, मिशा काढायच्या आणि स्वतःला शान समजायचं. संस्कृती काय मुळी वाढली. बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊजाम केले तेवढे यमानं केले नसते महाराज. यम परवडला, पण बहिणीने भावांचा वाटुळं करून टाकलं महाराज. आणि चालली द्वाऱ्या घेऊन राखी बांधाय. अरे कुठं फेडणार हे पाप? त्याला तर राखी बांध देतील, त्यालाच ववळ येते. तुम्हाला ववळायची आयडिया माहिती का? काय काय असतं तुमच्या ताटात? निडा आहे का? कुंकू असतं ना, तांदूळ असतं ना. कुंकू कुठं लावतो तुम्ही? त्याच्यात का लावतो माहिती का? कुंकाचा रंग कसा आहे? अरे तुझं माझं रक्त एक आहे. तुझ्या डोक्यात मी तुझी बहीण आहे हे शेवटपणे असावं म्हणून इथं आहे. आणि दुसरे 2 गोळे कशाचे करता तुम्ही? पिठाचे. मुटके करता का तो? ते मुटके का करतो? मुटके का कर? कशाचे करा, बाजरीचे करा, गव्हाचे करा, पण त्याचा तुम्ही काय करता? मुटका याचा अर्थ ते पीठ बाजूला होतं का परत? नाही. एक जीव होतं का नाही? मग तुझे 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय, 10 इंद्रियानं माझं संरक्षण कर म्हणून त्याला मुटका म्हटलं जातं.
त्याला नादबाबाचा शब्द आहे मुटका. नादबाबाचा शब्द मुटका. आणि पूर्वी आपली आजीबाई बाजरीच्या पिठात मेथीचे मुटके करायची. आठवते का बा तुम्हाला? मेथी कापायची, आपलं कोथिंबीर कापायची आणि कोथिंबीरीचे मुटके करायचे आणि ते तव्यावर तळायचे. त्याला थोडं तेल दिलं, ते मुटके कडक झाले तर माणसं भाकर खात नव्हते, मुटके खात होते. आणि तो मुटका असं करताना एक जीव करायचा. तो तव्यावर जरी टाकला तर फुटत नाही आणि तळला तरी फुटत नाही. तो मुटका कसा एक जीव आहे. आज बहीण भाऊ एक जीव असावा. तुम्ही भाचा ठुला नाही ना, मामा ठुला नाही लग्नात उभा राहिला सक्का. तो गुरु मामा एक आणलाय कुठून आवला, त्याचा एक शोध लावला पाहिजे. कुठे सापडला का तुला तो? अय हा कारखाना काढला कुठून तुम्ही? अरे गुरु मामा फुरू मामा. अरे पायजमा फाटू दे नाही तर शर्ट फाटू दे, सक्का मामाच भाषा मागं शोभतो. कुठून आले ते गुरु मामा? हाणलाच पाहिजे. जे जे असतील ना ते असे वढेला नेऊन हाणले पाहिजे. कुठून? हे 2-4 माणसं लय हाणली पाहिजे. गुरु मामा एक. तो मठ्ठा कोणी बनवला तो एक माणूस आणला पाहिजे. मठ्ठा तो लग्नात मठ्ठा आलाय, टिपडात बर्फ, कुत्र्यानं 3 वेळा तंगड वर केलं त्याच्यावर आणि त्या टिपडात बर्फ आणि त्याच्यावर कोथिंबीर. हान मठ्ठा. मठ्ठा प्याला आणि घरी गेला. बाथरूम मध्ये गेला, बाहेरच येईल. उभा राहिला का काढ काढ काढ, बसलं का खाळ 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 चालू दे मठ्ठा. आणि तिसरा एक माणूस आहे, त्याला तर हाणायचं नाही, त्याला गोळीच घातली पाहिजे. गावण कोणी शोधून काढला? त्या एक माणसाचा शोध. तो गाव सासूला आहे गावून, सुनाला आहे गाव. सासू झाडाला पाणी घालीत होती आणि पोर कामावरून आलं गजरा घेऊन. बाकीचं तुमचं तुम्ही पहा. अरे लय अवघड आहे बरं का. झाड वांज आहे आणि मुळी अज्ञान आहे. अज्ञान. आणि तुम्ही मी सगळे कसे ते अज्ञान. हा त्या पक्षाचा आहे, तो त्या साहेबाचा. आग लाव त्याला. एक वाक्य सांगत मला, पक्ष नंतर, नेता नंतर, पुढारी नंतर, धर्म पहिला. पहिला धर्म, पहिलं गाव. हे नेते बिते जाऊ दे, तो कुणीकडे गेला आणि कवा जाईल याची गॅरंटी नाही. आज आम्ही वाट लावून टाकली गावांची. थोरल्याच्या मुलीचं लग्न मोडाय धाकट्याला 9,000 रुपये खर्च आला. मोडाया आहेत का नाही? वाट लागली. गावात सरकारी दवाखाना मंजूर झाला. विरुद्ध पार्टी लोक म्हणले कुठं बांधी त्या पाहू. पैसे परत गेले पण बांधला नाही त्यांनी. नाही बांधला. कुठं बांधत्या पाहू. तुम्हाला कसा होऊ देत नाही पाहू. गेले पैसे परत. तुम्ही वाट लावून टाकली गावांची. तुमचं काय मत आहे? आणि गावात सत्ता भोगायच्या फक्त. वाट लावून टाकली. वाट. मुली कोणती आहे? अज्ञान. झाड कोणतं आहे? फिट बसलं कीर्तन. ह्या मापात पाहिजे. एवढं कळलं तर वेदच कळला तुम्हाला. मी फक्त सोपा वेद करून सांगतोय. हा वेदच आहे ना. फक्त सोपा आहे. आता पुढे ऐका. त्या मुलीला खाली कोंब गेले 4. किती गेले? 4. मी, तू, तुझं, माझं. किती गेले कोंब? 4. माझ्या ह्याच्या कशात गुतलंय? मी, तू, तुझं, माझं. थोरलीचं पोरगं दूध पिलं आणि ग्राउंडमध्ये खेळायला गेलं. धाकटीचं झोपेल होतं. ते उठलं आणि दूध प्यायला लागलं. आता हिचं पिऊन गेलंय ना, तिनं ओढून आणलं. पे. ते म्हणलं का मम्मी इतक्यात पेलो. पे. अगं मम्मी मी इकडे पेलो का इकडे निघतोय? कुणीकडे निघू दे. मी म्हणते गलास इकडे निघू दे पण पे. तिचं प्यातय तुला काय झालंय? तू मी. त्या बाबळीपासून या बाबळी पोच. इकडली अख्खी शेमडी पोरगी आहे. शेमड पोरग आहे. एखाद्या पोरीला म्हणतं तू माझी नाही ना. कुणाचीच नाही. अरे तिचं ऑपरेशन झालं. 3 पोरं झाले त्याला. सासूदन सुनाचं भांडण झालं ना. सुनमंती भूक भूक भूक. तुला काय भुकायचं? भूक. मला फक्त कुत्र मांजर होऊ दे मग तू ये. मी रोज सांगतो कीर्तनात. नवी नवरी पाहिली. नवी नवरी यंदा लय नवरी आल्या. यंदा कुत्र्यांचा महिना असून लग्न आहेत. लग्न. नवी नवरी पाहिली. नवी नवरी लय नवरी आल्या यंदा. मी म्हणतो कवा येऊ द्या येऊ द्या. नवी नवरी पा इथवर हिरव्या बांगड्या, पोकार नख पालीस,
मेहंदी, तळपायाला मेहंदी, हाताला मेहंदी, इथल्या पट्टीत चमकी, इथं एक कलर, इथं एक कलर, या मधल्या खाचात एक कलर, याला लिपस्टिक, केसाला असा फुगा, एक बट गालावर. नाही तर मग केस मोकळं सोडायचं नाही, इथं एक केस. आणि बोलायला एकदम सिस्टमॅटिक. कोणत्या गुरुजी होती का नाही व्याकरण शिकाय? हां, लय सिस्टमॅटिक. एव्हा तेव्हा केव्हा. कशावर टिंब ती पागलाची ती. एव्हा तेव्हा केव्हा. अय्या एव्हा तेव्हा केव्हा. अय्या वाव वाव. आणि कोणी पाहुणा आला का पाया पडायची 5-50 रुपये मिळाल्या. हा, आणि तिचे सासू म्हणते, तिची सासू म्हणते, जाऊ मोरूबाई, मा पाप्याचं कसं आहे भाऊ, उशिरा झालं बरं का, पण वस्तू लय जोरात मिळाली. हां, होस मी तर डोळे मिठाय मोकळी झाली. शेळ्यांचे पाहती, मला तर वाटलं पप्या देवाला सोडायला लागतो. हे पहिल्या आठवड्यातलं आहे बरं का. एकदा वस्तू जाऊन आली आणि पप्याचं तिचं जुगार जमलं का तिला विचारायचं कसं काय, काय सांगते काय ऐकते, हाय ते बरं आहे ग बाई, हाय ते बरं आहे. पार मा पप्या येडा झाला ग बाई, येडा झाला. टमाट्यातही संगत, वांग्यातही संगत, भांडे घासू लागतो. आपलं तर डोकंच बंद झालं बाई. आता 2-4 दिवसापासून तर हातरूनही पप्यास टाकीतो. आपलं तर पार डोकं बंद झालं बाई. आता या 2-4 दिवसापासून तर जर त्याला गाईचं दूध काढायला लावलं ना, ती पोर पुढं उभी केली तरच दूध निघत नाही, तर दूधही निघत नाही. मला तर असं वाटतं बाई, नक्की त्या पोरीनं माया पोराला काहीतरी अशा म्हणणाऱ्या माया पुढे बसल्यात आता. अरे बाबा, झाड वांज आहे, मुळी अज्ञान आहे. आणि अज्ञान मुळीला 4 कोंब्यात, मी तू तुझं माझं, हे गेलं खाली. याचं नाव एक मूळ, आणि मुळाला वर आलंय खोड. आणि त्या खोडाचं नाव आहे अहंकार. बाबा अहंकाराने शिकण दाट, गुरुवचनी कुंडली पहाट. आणि खाणं त्याला खोड आहे, खोडाच्या वर येतील त्याला फांद्या, आणि त्याला 12 फांद्या आहे. 5 मिनिटात सांगतो, 2च मिनिटात सांगतो. 12 फांद्या आहेत. झाड, वांज, मुळी, अज्ञान, खोड, अहंकार, फांद्या. फांद्या 12. पहिली फांदी आहे काम. काम काम. इंद्राला डाग लागला, काम. चंद्राला डाग लागला, काम. वालीचा प्राण गेला, काम. रावणाचं वाटोळं झालं, काम. शंकराला डाग लागला, काम. चंद्राला डाग लागला, काम. इंद्राला भग्न पडली, काम. विष्णूला डाग लागला, काम. आणि तुमचं माझं वाटोळं झालं, काम. हो, सध्या पेपर उचका. 6 पानं पेपर आहे, 3 पानं बलात्कार आहे. अडवले, उडवले, गाठवले, बोकसले, हल्ले, पळवले, फुसलावून पळवले. बरं, तुम्ही हे 4 वर्ष अभ्यास करा. पुरी इतक्या बिंडोक झाल्यात, पुरी चांगल्या पोरांनो प्रेमच करीत नाही. तुम्ही अभ्यास करा. पोरगी डॉक्टर, इंजिनियर, CA, PI, API, क्लास 1 अशा अधिकाऱ्यावर पुरी प्रेम करीत नाही. पुरीनी सध्या भंगरी पोरांनो तडका उठवला. भंगरी एकदम भंगार पोऱ्या. थोडा गालात हसला, मिशा काढल्या का पोरगी त्याला बी लागली. हां, आणि पोर काम काय करतंय, हिरीवरच्या मोटरी चुरीत आहे, पाईपलाईन खुलीत आहे, किबली चुरीत आहे, आणि मोटरसायकली चुरीत आहे. आणि हे त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय कारण नटपळा ती का त्या डोळ्यात. येडका मदान केवळ पंजाब,
आणि सध्या लोकांची ओरड आहे पोरांना सरळ बसा तुम्ही हे बऱ्या बैठे बैठे साव हे सावधान आहे का साव रिलॅक्स साव हां आणि आता तुम्ही 5-6 जणांनी उत्तर द्यायचे लहान आले ए इकडे बघा घाबरायचं नाही पोरांना अशी एक तक्रार आहे काय काय तक्रार आहे पुरींची का मुलाने मला फुस लावली मुलाने मला लग्नाचे आमिष दाखवले मुलाने मला लग्नाचे आमिष दाखवून पळवले अशी कोणची तक्रार आहे पोरींची आता तुम्ही उत्तर द्यायचं इज्जत माझी तुमच्या हातात आहे हां पोरानं पोरगा गाडीवर बसला कोण जोरात बोला कोण पोरगा गाडीवर बसला पाठीमागं पोरगी बसली ती बसली का त्यानं बसवली बस आता हे मी जर म्हणलं असतं ना माझी बातमीच केली असती तुम्ही इंदुरीकरांनी मुलींच्या भावना दुखवल्या आता यांचं काय वाकडं करायचं करा जोरात बोला ती बसली का त्यानं बसवली ती बसली करेक्ट बर तिनं त्याला नादी लावलं का त्याने तिला करेक्ट बर बर तिनं मेसेज टाकला होता का त्याने तुला आलता का एखादा एवढंच आपले दिवस बोगस गेले रे आणि हसण्यावरील गोष्टी नेऊ नका एक तर विनोद नाही फक्त थोडा राग येतोय पण काळाची आज पुरी सुद्धा इतक्या बिंडोक झाल्यात पुरीनी बापांच्या आयुष्यातली बाप उखडून टाकले मला इतक्या पोरांनो सरळ बसा पटकन तुमच्या शाळा कशा चालू आहे सध्या नाही चांगले आहे हां ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे ऑफलाईन खरं बोलायचं गावातले पुढारी नीट आहे का सरपंच बिरपंच सदस्य फिदस्य हां नुसते 13 लाख घाला सदस्य व्हा हां द्या गावात मारामाऱ्या लावून गावातल्या एकाही ग्रामपंचायती त्या सदस्याला त्यांच्या गावातल्या शाळेतल्या मराठी शाळेचा पट माहीत नाही कधीच नाही त्यांनी सांगावं एवढ्या पोरीने एवढे पोर आहेत की आजचं कीर्तन फुकट सांग अर्धा तास थांबवतो मी काहीच नाही फक्त शहाणपणाच्या भाषा 2 याला शाळेत जायचं 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी आणि पोरांना इंग्रजांच्या गप्पा आणायच्या पोरांनो देश धुतला इंग्रजांनी पोरं म्हणले धुतला पण तुया इतका नाही धुतला वाट लावून टाकली तुम्ही हसण्यावारी गोष्टी नेऊ नका ही जबाबदाऱ्या नाही का गावाच्या तुम्हाला हा विनोद वाटला हां आज गावांच्या जवळ अक्षरशः महिला म्हणतात तुम्हाला वाईट वाटेल बोलू नये कीर्तनात 25% बाप पोरींनी रडवलेत आज पळून जाणाऱ्या सगळ्या पोरी 13 ते 18च्या आहेत 13 ते 18 वर्षाच्या पोरी पळून जातात पोरगी पळून गेली तर बाप जसा रडला आणि पोलिसांच्या समोर जाऊन म्हणला माझी मुलगी सापडून द्या एवढे वाईट दिवस हवा त्याच्यावर पाप केला त्यानं इतक्या लाजा सोडल्यात पोरीनी पाप केला त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने बोडायचे त्यानं उपाशी राहायचं टमाटे विकायला गेलं तर त्यानं मिसळपाव खाऊन दिवस काढायचा आणि पोरी टोणक्यासारख्या मोठ्या करायच्या आणि पोरीने पळून गेल्यावर बापाला रडवायचा कोणता न्याय बनेन म्हणाला तर त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडलेत अरे उपाशी जो आपला अरे आपल्याच पट्ट्यात 15 वर्षापूर्वी आता स्लॅबची गरज आली नाही तर 15 वर्षापूर्वी आपण लहान होतो ना कौलाची गळत होती तर आई रात्रभर खांबाला पाठ लावून पोराला घेऊन बसत होती आणि घरातले पातेले जिथं गळत आहे ना तिथं ठेवायचे पातेले कमी पडत होते इतकं घर गळत होतं आणि एवढ्या गरिबीत आईबापांनी पोरं सांभाळले आणि मूर्खासारख्या पोरीनी कोणत्या भंगार पोरांच्या कानफट आणले पाहिजे यांच्या हां हे पार कामातून पोरी गेल्या आणि पोरीनं बापानं पोलिसापुढे जाऊन रडायचं आणि बापाने म्हणायचं माझी मुलगी सापडून आणून द्या रडायचं त्यानं पोलिसानं म्हणायचं तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा मी तुमची मुलगी सापडून आली त्या पोलिसानं जीवानं रान करायचं आणि पोरगी सापडून आणायची त्या बापानं पोलिसाच्या पाया पडायचं आणि त्या बापानं पोलिसांना सांगायचं मी माझ्या बायकोच्या गळ्यातले दागिने पडेल हो फक्त त्या पोरीनं माया पोरीनं त्या पोराचा नाच सोडावा पोरीनं पोलिसांना सांगायचं माझा बाप माझा दुश्मन आहे कुठे चाललंय आम्ही आज बंगल्यातून पोरी पळून गेल्यात आणि बंगल्या पुढून रोजानं जात्यात इतक्या दरिद्री पोरी झाल्यात इतक्या दरिद्री बंगल्यातून पळून गेल्यात आणि बंगल्या पुढून येळान कोयता घेऊन रोजानं जाती आणि तो बाप पाहतोय आणि भीतीला धडके घेऊन रडतोय आणि एवढ्या 2-3 वर्षात पुरी आपल्याकडे प्रेम राहिलं नाही आता इथून बाहेरच्या राज्यात प्रेम करती
इथून पबजी खेळती बाहेरच्या राज्यात, आणि तोपर्यंत तिला शमशेरपूरला न्यायला येतो. काय न्याय? मेले का इकडले पोरं मेले? हसण्यावर विनोद आहे का? आणि हे मोबाईल वापरणारे जे पोरं आहेत ना, हे क्लिपा बिल्पा टाकणारे, बातम्या हे क्लिपा बिल्पा फेसबुकचे पेज वापरणारे, हे नालायकांचा धंदा आहे. धंदा आहे हरामींचा. एखाद्या मुलीचा फोटो काढायचा, तो तिला व्हायरल करायचा, तिच्याकडे 4-5 लाख रुपये मागायचे, त्या पोरीचा वापर करून घ्यायचा आणि आयुष्यातून पोरी उखडून टाकायच्या. धंदा आहे हा. मी बोलतो तर मी दुश्मन, मी बोलतो तर मी अश्र्या खायचा, मी बोलतो तर मी गुन्हेगार. फक्त वस्तू खोटी आहे का सांगा? यांचे बोट तोडले पाहिजे. नालायकांचे बटणं बोटच नाही पडले पाहिजे. आणि मूर्खासारख्या पोरानं फोन मागितला, दिला. पोरानं हॉटेलला लाजा नाही वाटत आपल्याला? लाज नाही वाटत? 3 रंगाचं लुगडं असतं रे. आई दुपारी बांधावर जेवायला बसली, तिच्या भाकरीवर कालवत नव्हतं, तिनं 2चं भाकरीला चोळलं आणि दिवस काढलाय. आणि तुम्ही भंगार पोरांच्या नादी लागायचं आणि पडून जायचं. आणि वरून इंदुरीकरला शिवाय देते पुरी. प्यार क्या चीज है, इंदुरीकर को क्या मालूम है? हाँ, प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं, फिर मारो छक. बंगल्यातून पुरी पडून गेल्या तर कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्या. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. तुम्ही शमशेरपूरवाले हे 8-10 दिवसात आता सप्ताह झाल्यावर मीटिंग घ्याय गाववाले. आता शाळा कशा चालू आहे तुमच्या? ऑनलाईन का ऑफलाईन? खरं बोला, खरं बोला. ऑफलाईन. तुम्हाला गृहपाठ कशावर येतो? मोबाईलवर येतो. शाळा कशा चालू आहेत? ऑफलाईन. तुम्हाला गृहपाठ कशावर येतो? मोबाईलवर. ऑनलाईन येतो ना? येतो ना. मग आता 5 मिनिटं फळ्यावर तुम्हाला गृहपाठ पोरांना द्यायला वेळ नाही का? वेळ नाही. म्हणजे पोरं मोबाईलपासून बाजूला न्यायचंच नाही. पोरं मोबाईलमध्येच गुंतून मेले पाहिजे. आणि हे गावातल्या पुढाऱ्यांना समजत नाही का? गावात पार्ट्या पाडायचं समजातं, भोंग्या करायचं समजातं, हे नाही समजत का? 5 किलोमीटरमध्ये मुलगी शाळेत घालणं मुश्किल झालंय. महिला म्हणजे ज्यांच्या मुलगी हॉस्टेलला राहतात ना, तो बाप शनिवारची वाट पाहतोय फक्त घेऊन यायला, की शनिवार रविवार 2 दिवस पोरगी माझ्या डोळ्यापुढे जरी दिसली ना तर भरपूर खाऊन समाधानानं राहील, सोमवारी नेऊन घालायला तयार येतो. इतकी वाईट. पोरानं तुम्हाला मोबाईलवर गृहपाठ येतो का नाही? खरं बोला, जोरात बोला. येतो. आता सगळे खरं बोला. गृहपाठ कशावर येतो? मोबाईलवर. किती टाइम गृहपाठ आहे? 5 मिनिटं. बरोबर आहे. तुम्ही चॅटिंग किती टाइम करता? लबाड बोलायचं नाही. 1 तास. करेक्ट. कितवीला आहे तू कितवीला आहे? 7वीच आहे. ती म्हणते मी 1 तास चॅटिंग करतोय. 7वी. आता हे मी बोललो असतं तर तुम्ही मला घोडा लावला असता. याचं काय करणार? चॅटिंग करते का नाही तुम्ही मित्राशी? तू किती टाइम करतो? अर्धा तास. तू 5 मिनिटं. पण चॅटिंग करतो ना रोज. कितवीला आहे तू? 7वीला आहे का? सेमीला आहे का मराठीला आहे? मराठी मीडियमला आहे का? बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू? आणि चॅटिंग करतोय अर्धा तास. तू कितवीला आहे? 6वीला आहे का? शिमीला आहे का मराठीला आहे? मराठी मीडियमला आहे का? खाली बस. बापाच्या बायकोच टिमा म्हणतात. तू विचार मला बाप कोणाला म्हणतात. आणि चॅटिंग चालू द्या. तू कितीला आहे? 7वीला आहे का? हरिपाठ हा ग्रंथ टिंब या संतांनी लिहिला. घबरे कुणी? ही स्थिती आहे. हे चित्र आहे. पहा जरा डोळ्यानं. हा सूर्यन हा चंद्र. फक्त पार्ट्या पाडायच्या आणि गावं बिघडवायची. यांचं काय करायचं बोला. पोरानं मी बोलतोय खरं का खोटं आहे? घ्या. सरळ बसा पटकन. बेटे सावधान. शमशेरपूर पासून काही अंतरावर जटायूचा मृत्यू झाला. त्या ठिकाणचे नाव काय? बाकीचे बोल नका कोणी. त्या ठिकाणचे नाव काय? टाकेत. करेक्ट. बरोबर. टाकेत. बरं ना. आता तुम्ही बोला 5-6 जण फास्ट मध्ये. ते सैराट मधलं गाणं कोण ते? झिंगाट. आणि ती पोरगी कोण आहे रे? आरची. करेक्ट. आणि तो पोऱ्या? परशा. करेक्ट. आणि आता एक ते नवीन आलंय ते कोणतं रे? पुष्पराज. आणि ते वाक्य काय? झुकेगा नाही. आणि त्याच्या पुढचं वाक्य काय? तेरी. करेक्ट. वा.
हा? आता एक नवीन आलंय ते कोणतं रे आणि झुमकेवाली करेक्ट. अजून एक आलंय ना आता आला आला पाटलाचा त्याने जोरात सांगा त्याने घाटात केलाय करेक्ट. आणि याला दोनच माणसं जबाबदार तुमची आई आणि ते कोणत्या पारायणाचं फळ आहे विठा विठाल ही आमची कीर्तनं हे बा ए तळतळीनं मी काय बोलतो तुम्हाला आणि खरं सांगा माझा राग येईल तुम्हाला पण आम्ही तुमचे तुम्हाला बोललंच पाहिजे. काय म्हणते तुम्ही माझं आयुष्य गेलं शिव्या खाण्यात मी काही नुसता मी एका तालुक्याचा बाबा नाही. हां हां मी काही सीझन मधला बुवा नाही. हलक्या हाती रोज 3. तुम्हाला पटणार नाही मी रात्री होतो सिंधुदुर्गला तरी मी सरांना म्हणलो होतो 10:30 वाजेपर्यंत येईन सावंतवाडी. आता अजून 3 हाणायचे दिवस भर 2 हे पहिले आताशी येळ. आमची कीर्तनं थोडी सत्य आहेत पण ती झोंबतात पण काळाची. आणि तुम्हाला का बोलू नये आम्ही तुम्हाला माहिती आहे की माती कशी आहे. अरे गेले जुनी माणसं. शमशेरपूर हे गाव ज्यांना आपण तात्या म्हणायचं त्यांनी गायनानं प्रसिद्ध केलं. पांडुरंगभाऊ मुखेकर ज्याच्या कीर्तनाला राहायचे त्या कीर्तनकाराला घाम येत होता चाल कशी होईल. कारण चाल म्हणणाऱ्याला कोण राहायचं तात्या. आणि तात्या चाल म्हणल्यावर बाकीची माणसं कीर्तन कसं झालं हे पाहतच नव्हती. गेली 2-4 माणसं बंदात बाबा गेले मुखेकर हे मात्र अजून राहिलं हे विशेष हो. मी आलं पाहिलं म्हणलं उगली बाबा अजून आहे म्हणजे कमाल. महाराज या शमशेरपूर मातीनं परमार्थाला लय मोठे त्यागी माणसं दिलेत. काय केले आपण माणसांना विसरून जातो नाही. अरे आता तुम्ही काय परमार्थ करता काय करता तुम्ही परमार्थ. आज तुम्ही 3 दावे केले तर गाड्या घेता 5 दावे केले तर मोठ्याला गाड्या घेता. अरे मी जेव्हा महाराज झालो तो ही माणसं होती महाराज या मुकेकर बाबाने रंगनाथ बाने कारभारी बाने ह्या माणसाने 7-7 दिवस 200 रुपयावर काढले त्यांनी. तुम्ही काय परमार्थ करा. आता एखाद्याचं नाव पत्रिकेत नसलं का ते टाळ घेत नाही. काय वांग येते तुला कोणाला माहित गाजर. अरे ह्या लोकांनी परमार्थाला वाहून घेतलं म्हणून गायनात शमशेरपूरचं नाव पुढं होतं. पूर्वी जागर असायचे सप्त्याला तर शमशेरपूरचा जागर म्हणलं अख्खं गाव भजनाला बसायचं. पीटीला राहायची कारभारी बा काय माणसं. आणि आम्ही आता काय कौतुक्या परमार्थ करतोय. हा जो पट्टा होता परमार्थाचा पर केळीपासून वरती टाकारीपर्यंतचा हा मुळातच पहिल्यापासून वारकरी पट्टा आहे. या भागातली लोक पहिले त्रिंबकचे महिन्याचे वारकरी होते. आणि तेव्हा काय फराळाच्या सुविधा नव्हत्या. इथून खाली उतरायचं आणि रस्त्याला नाही. आणि तेव्हा काय कोपऱ्या राहायच्या कोपऱ्या 5-5, 6-6 खिसे कोपऱ्याला शेंगदाणे सोडून होतं काय. एका कागदात गुळ आणि एका खिशात. आता यांना पंक्ती खापानं आता उलटे दिंड्या काढणाऱ्याने गाड्या घेतल्या दिंडी नाही तर तेव्हा का ते दिंड्याकडे आम्ही लाग असताना दिंड्या निघायच्या महाराज तर 5-5 पायल्याचं पीठ संघ घेऊन जायचं. संघ एखाद्या गाव जर नाही म्हणलं पंक्तीला तर लगेच दगड घ्यायची लाकडं 2-4 बाया भाकरी टाकायच्या पातेल्यात पिठलं दिंडी जेवायची. आणि लई सोपं काम नाही तर मग भातन कालवण. एवढे त्यागी माणसं होते महाराज. ही जी माती आहे शमशेरपूरची महाराज किती गायक होतील जाऊ द्या कुणी गाऊ द्या पण तात्यासारखं मळ मोकळं गाणं पुन्हा झालं नाही. होतील माणसं गंज आहेत. काही 10-10 वर्ष संस्थेत राहिली फक्त धोतरच नाही असा शिकले. काही गाजर येत नाही पण टोपी इतकी कडक घालतात का एखाद्याला फेकून आणली तर खून होईल. हसण्यावारी गोष्टी देऊ नका. हा जो पट्टा आहे ना हा बैल वळून भजण्या होता आणि कष्ट करून भजण्या होता. ही माणसं पुन्हा घडत असते काय. कुणी काही म्हणलं तरी कुणी काही बोलेल त्याला काय केलं. आता नवीन कार्ट्यांना काय कळत आहे काय. पुन्हा अशी माणसं होत असतात काय. अशी पुन्हा अशी माणसं होत असतात. अरे एकदा गेले आयुष्य कशात गेलं सगळं परमार्थात.
तात्यानं ज्यांना गायला शिकवलं ते आज मोठे झालेत. तुम्ही निरीक्षण करा, माणसं बदलतात, पण एक वाक्य तुको भरायचं, राहिल्या त्या कीर्ती. अहो शमशेरपूरवाल्याने एवढा मोठा सप्ताह केला म्हणल्यावर आज आज पांडुरंग मुखीकरांना सुद्धा स्वर्गात आनंद झाल्याशिवाय राहणार. आज 75व्या वर्षाचा सोहळा पाहिल्यावर त्यांना सुद्धा आनंद होईल की माझ्या मातीत आज एवढा मोठा यज्ञ माझे गाववाले करतात. त्या माणसाला गावाचा स्वाभिमान होता. राहिल्या त्या कीर्ती जगामाती, राहिल्या त्या कीर्ती जगामाती, राहिल्या त्या कीर्ती जगामाती, राहिल्या त्या कीर्ती जगामाती. एक वाक्य सांगायचं आणि पुढे सरकायचंय. अज्ञानाची मुळी तोडा. फास्ट जातो पुढे आता. अज्ञानाची मुळी तोडा, अहंकाराचं खोड कापा. पहिली मुळी कोणती? अज्ञान. तोडून टाका. काही संग येत नाही, कोणी कोणाचं नाही, काय नाही, काय नाही. फक्त आपला कटेवरचा देव आहे. बाकी हे सगळे आपल्याकडं काहीतरी आहे म्हणून बाकीचे आपल्या मागं आहे. बस आपलं काम संपलं, जगातलं काम संपलं. म्हातारीला चहा दरवाजात का आहे? का सून शेतात गेल्यावर निदान घर राखीती म्हणून. घर राखायचं म्हातारीनं बंद केलं का तिचा चहा बंद झाला. ती बसल्या बसल्या घरही झाडी, ती बसल्या बसल्या घरही झाडी, ती शेळ्या बाकरांचंही पाहती. काही काही आज्या तर इतक्या हुशार आहे, नात शाळेतून आली का तिला चूल पेटून देते, तिला असं तांदळाचं माप देते, पाण्याचं माप देते, नातीकून भात करून घेते आणि तिलाच पीठ म्हणून देते. 4 चपात्या तिच्याकडून करून घेते. काय कालवण करायचे तुझी आई ठरेल, तू आता अभ्यास कर. किती माणसं म्हातारी माणसं आहे. हे कोणी नाही, फक्त जग दिल्या घेतलं ते. अज्ञानाची मुळी तोडा, अहंकाराचं खोड कापा आणि ह्या दोन्ही ओठाच्या मध्ये, या दोन्ही ओठाच्या मध्ये नामाची कुऱ्हाड घ्या. नीट आहे का? नीट आहे का? अज्ञानाची मुळी तोडा. कोण कोणच्या पक्षात नाही, कोण कोणचा कार्यकर्ता नाही, काय नाही. आपल्यावर प्रसंग आला, विषय संपला. अज्ञानाची मुळी तोडा, अहंकाराचं खोड कापा आणि ह्या दोन्ही ओठाच्या मध्ये नामाची कुऱ्हाड ठेवा. आणि त्या नामाच्या कुऱ्हाडीनं 12 फांद्या तोडून टाका. कोणत्या 12? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनष्णा आणि तितिक्षा. 12 फांद्या तोडल्या का तुम्हीच देव झाले. आणि हा खेळ एकट्याला जमत नाही, म्हणून काला एकट्याला करता येत नाही. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदा रोळी आनंद आहे. आणि त्या कार्याच्या कीर्तनाला हे एक मडकं आहे, हे एक मडकं आहे. सावध राहा. यालाही बनवणारा कुंभारच आहे, यालाही बनवणारा घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विनाते कोणा नकळे, मुखी कुणाला पडलेलो मी तुला मुखे अंधार. तू विडा कशावरून जगी जीवनाते गावदारी सत्वर, जगी जीवनाते गावदारी सत्वर. जैसे जात कर्म तैसे त्याला 9व्या अध्यायात ओवी आहे, आगा कर्मीचे पुरावे. आणि 18व्या अध्यायात एक शब्द आलाय, तुमच्या वाचण्यात आला का पहा. इष्ट, अनिष्ट, इष्ट इष्ट असा 18व्या शब्द आहे. इष्ट, अनिष्ट, इष्ट इष्ट. त्याचा मराठीत अर्थ असा आहे, उत्तम, मध्यम, कनिष्ठ. या पठ्याचं प्रारब्ध उत्तम आहे का तो दहीहंडीला आला. काहींचं प्रारब्ध मध्यम आहे, तो दुधाला गेला. जुन्या काळात महिला मंडळ घरात घुसलं, कोपऱ्यातून दह्याचा वास यायचा, द्यायचा. मडक्यात दही राहायचं, मडक्यात. आणि त्याचं फडक्यानं तोंड प्यात. ते तोंड जर सोडलं तर ते दही खाली पडत नव्हतं, इतकं प्युअर दही राहायचं. आणि कालवण करायचं म्हातारीच्या जीवावर आलं का थोडंसं थकल्यासारखं झालं, पटकन घुसळायचं ताक. तो एक ताकात म्हाताऱ्याने एक भाकर चुरली, घर ठणठणीत. आणि ती म्हणली ना का ताक, आता ताक लय झाले, थोडी मिरची टाकी त्याच्यात, झाली कढी.
काय खायला आता या नालायकांना खायलाच नाही. मॅगी मॅगी खाता का? खात जा, तुमच्या बापालाही लावा मॅगी. बावळत नाही. मॅगी, पिझ्झा, नूडल, बर्गर, वर्गर, सँडविच, पाणीपुरी. तुमच्या बापाने खाल्ली पाणीपुरी. ती मॅगी जर शिजवली ना लांब पांढरी गांडूळ तयार होतं. चमच्यात धरावा तर गांडूळ खाली. खोबरं खायचं, खारका खायचं, काजू खायचे, चांगलं खायचं शिकायचं दिले सोडून या पोरांना बिस्किटं. महिला म्हणलं रात्रीची चपाती सकाळी तुम्ही खात नाही. अरे मग शिळी झाली ना. आणि 1.5 वर्षाची बिस्किटं चहात बुडून खातात. बिस्किटं काय आहेत? गव्हाची पिठाची. मग एक चपाती सकाळीच खायला काय रोग झाला? एक उठल्या पोराची आंघोळ झाल्यावर 2-3 चपात्या लगेच टाकून ठेवल्या पाहिजे. एक पोराला खायला द्या सकाळी, 5 दिवस दुपार भरते काही मागत नाही. चहा द्या. आता हे आपण लहानपणी आपल्याला काय नाश्ता होता? चहा भाकर. आणि तेव्हा काय चहाला काय दूध होतं काय? कोरा चहा. आणि ते बी चहा काय भरपूर होतं काय? म्हातारी वाटायलाच होती. आपण भाकर चुरायची, कोरडी तर कोरडी पातळ, पण अर्धी भाकर आणि चहा भाकर खाली गडी 12 वाजे बोध खेळत नव्हता. आता या कार्ट्यांचे दप्तर आहे ना, आपणही शिकलो. यांचे कपडे आपल्याला काय होतं शिकायला? काय होतं? आता हे सगळे सर बीर आपण काय शिकलो? 7वीपर्यंत पाटी होती, तिला साठा नाही, नुसतं खापार. बरं खापराची फोडतो म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची. पत्र्याची पाटी अशी नमुना होती, थुका लावल्याशिवाय ओठतच नव्हती. आणि तेव्हा आपण थुका का लावी होतो? नाही तर मग डायरेक्ट पाठीवर थुकायचं. आपल्या दप्तराची पिशी म्हणजे काय? खताची कोण. आणि तिच्यात काय दप्तर होतं का? कौठ, बोर, चिचा. कमराला काय पट्टे होते का? करकुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चढवायचा, जेवला का आटा उतरायचा. आणि अंडरपॅन्ट तर नवी पोत नाही, अख्खा मोकळा कार्यक्रम नवी. पण काय अंडरपॅन्ट घाल तेव्हा असं वड्याला पाणी राहायचं. आणि आपण सगळे आंघोळीला कुठं मोकळे, शेट्या वड्याच्या कडाला आपण वड्यात बाहेर यायचं, वाळूत पसरायचं. तापलं का परत? आता यांना बाटलीतलं पाणी, आपण बाहेर तरी पाणी नेत होतो का लहानपणी? हेच पाणी का असं काय कार्यक्रम होता आला का दगड सापडायचा? दगड नाही सापडला का थोडं मागं सरक, थोडं पुढं सरक. काय म्हणतं आता येऊन आता 6 लाखाची गाडी त्याला न्यायला इथे त्या पोराला ते एवढं कार्ट अशी गार्ड माझं होतं, मी काढून घेतलं. मला आपली पोरं इंग्लिश मिडियमला होती, ती काढूनच घेतली. मी लिहित असते ती. म्हणलं एकच आपल्याला पुढं होतं नव्हतं नाही होते काढून. त्याची पावतच नव्हती होता या 5लाच आई उचलायची ते कार्ट मोकार आणि कपड्या सगळं बाथरूम. ते कार्ट म्हणायचं मुती मुती. त्याची आई म्हणायची चैन खोल. ते म्हणायचं अगं झाली. तेवढं ते एकजण म्हणायचं रिक्षा आली चला. ते टाय आणि ती बॅग आणि ते सॅग आणि एवढी बटाट्याची फोड आणि अर्धी चपाती टिफिन पाण्याची बाटली. आणि ते बाकड्यावर बसलं ना गाडीच्या, टाटा करायला दिसतच नव्हतं खाली जायचं ते बाकड्यात. तुम्ही पहा अजूनही बी इंग्लिश मिडियमचं पोरगं जर गाडीतून उतरलं ना हसत नाही, ते नुसतं त्याच्या का पाहत होते. मी पापच काय केलं हिच्या पोटी जन्माला आलो. अरे पोरं मराठी शाळेतले बघा महाराज, शाळा सुटल्या वाक्या गावाला कळत शाळा सुटली. एक हातचड्डीला आणि एक दप्तराला. आणि त्यातल्या त्यात गुरुजीनं म्हणा उद्या सुट्टी आहे, मग तर मिळालाच. आता काय चाललंय 1.5 तास अक्षरशः कॉलेजची मध्ये 40% पोरं वर्गात नाहीत. 70ची पल्सर, 30-35 हजाराचा मोबाईल, घाटानी सगळे पोरच. आम्हाला लाज वाटते दुपारची. आता आम्ही रोज हिंडतो प्रत्येक घाटात पोऱ्या. घाटच का आला झाल्यात हेच कळलं. कोणताही टर्न पाहिला का शंकराचं दर्शन आहे, खालच्या टर्नला गेलं देवी उभीच काय. आणि तिची आई म्हणते तिचे क्लास चालू आहे. आपण जर म्हणलं ना तुमची पोरगी पोराच्या गाडीवर दिसली केळीच्या घाटात, ती म्हणती तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय, ती पर्यावरणाचा अभ्यास केला. खरंच सांग पप्या तुला काय कळालं याच्यात? जाऊ दे काय पोर आहे एवढे. हा विनोद नाही, हे एक मडकं तुम्ही नाही काळजी करायची काय. याला एकच छिद्र आहे, याला 9 छिद्र आहे.
मोजा पटकन 2 4 6 7 लघवी 8 विष्टा 9. पण देवाचं संतांचं म्हणणं आहे देवाचं म्हणणं आहे 9 आणि संतांचं म्हणणं आहे 10. मोजा 10 2 4 6 7 लघवी 8 विष्टा 9 आणि अखंड भजन करून देह ब्रह्मरूप होणं 10 झाले. 10 याला चित्रगीत झाले 10. याच्यात लाह्या आणि मुरमुरे याच्यात काय ऐका. 4 वाण्या 4 मुक्त्या 72,000 नाड्या. आणि बऱ्याच लोकांचा असा घोटाळा झाला का महाराज काय झालं आमच्या काल्याचे कीर्तन करणाऱ्या कीर्तनकारांनी त्या भागवतकारांनी कृष्ण एकदम बारीक करून टाकला आणि काल्याच्या कीर्तनवाल्याने ते डोक्यातूनच काढले गेल्यावानी. गवळणी आडीत होता म्हणलं तो आडीत होता गवळणी कृष्ण गवळणी आडीत होता आडीत होता. आपल्याकडे बाजारात वांगे इकायला म्हातारी जाती का कॉलेजची पोरगी म्हातारी. मग गोकुळात दही इकायला म्हातारी जात असेल का कॉलेजच्या पोरी म्हातारी बरोबर आहे. मग कृष्ण म्हातारी आडीन का हो द्या तुमचंच हो द्या. कुठून आहे आपलं काही चाललं वाल्यानं 7 रांजण बामणे मारली म्हणते. एवढी बामणं कुठून आणली होती इथं 2-4 गावा मिळून एक बामण आहे त्याला एवढी बामणं कुठं सापडली. बरं सापडली जाऊ द्या. बामण्या डोंगराला गेली ती का आला. वाल्याच्या जीवनात 3च गोष्टी आहे. योग्य काळ आल्याशिवाय संत भेटत नाही आणि संत जर भेटलं तर पाप्याचा सुद्धा ऋषी झाल्याशिवाय राहत नाही आणि ऋषी झाल्यावर देवाला सुद्धा त्याच्या शब्दाच्या पुढे जाता येत नाही. अध्यात्म दिलंय सोडून वरच तडाखा ते नाही चालत. आताच घुसून पाहिलं पाहिजे तर ते जमेल. थोडं पुढं सरकवतो करंट ऐका. हे एक मडकं हे एक मडकं याला बरं याला छिद्र याला छिद्र आणि याच्यात नाही. त्या गवळणी जी आहे त्या गवळणीमध्ये असा घोटाळा आहे. ते आहे श्रुती. श्रुती म्हणती नेती नेती श्रुती म्हणती नेती नेती आणि ती गवळणीच्या 3 प्रकार पडतात. त्याला कुणी लिखी आहे पुरीनो तुमचं लग्न झालं नाही तुमचं लग्न झालं नाही तुमच्या गावात सप्ताह बसला तुम्हाला कीर्तनाला जायला विचारायला कोणची गरज आहे का नाही. तुम्ही येणार कीर्तनाला बसणार. आता तुमचं लग्न झालं तुम्ही नवऱ्याच्या घरी गेल्या. आता तुमच्या गावात कीर्तनकार आला तो तुमच्या ओळखीचा आहे तुम्हाला त्याच्या कीर्तनाला जायचं आहे पण विचारल्याशिवाय जाता येत नाही कारण आता तुम्ही सून आहात. आता तुम्हाला बाळ झालं ते बाळ मोठं झालं तुमचे कोणाचं लग्न झालं आता तुम्ही सासू झाल्या. सप्ताह बसला तुम्हाला विचारायची काही गरज नाही. म्हणजे तुम्ही पार्टी किती केले 3 लेक सून सासू लेक सून सासू. शाळेतले पोरं आता बारीक आहे का एक झाली लेक एक झाली सून एक झाली सासू. मग जे मंत्र आहेत मंत्र श्रीराम जय 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 राम किंवा रामकृष्ण हरी राम म्हणता रामच व्हायचे. त्याची श्रुती काही शिल्लक राहिली नव्हती. मग त्या वेदाच्या श्रुती म्हणजे त्या गवळणी झाल्या. त्या गवळणी झाल्या आणि त्याच्यामध्ये एक झाली लेक एक झाली सून एक झाली सासू. आता तिघींचे नाव ऐका. लेक म्हणजे उपासना सून म्हणजे कर्म आणि सासू म्हणजे ज्ञान. थोडं किचकट आहे ज्ञान आहे. आता तुम्ही सांगा पोरांनो पटकन आपल्या घरात आजी लवकर उठते का मम्मी आजी करेक्ट. भांडे घासते ती आजी घर सारते ती आजी चूल पेटवते ती आजी पाणी तापवते ती आजी चहा ठेवते ती आजी आणि आयता डोशीते ती मम्मी. आणि अशी एक गवळण या गोकुळात उठली आणि तिनं पाहिलं